वॉर्ड क्रमांक 3 मध्ये उमेदवार गुरुदेव कांबळे व जयश्री जाधव मावशी यांना आपण अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहे। अपक्ष म्हणण्यापेक्षा आपले उमेदवार म्हणून अर्ज दाखल केलेले आहेत। याचं कारण काय, स्वर्गीय विशाल जाधव याचं काम तुम्ही पाहिलेलं आहे। अत्यंत उत्कृष्ट त्यांनी काम केलेलं आहे। ते स्वर्गवासी झालेले आहेत। त्याच्याबरोबर माझ्या मातोश्री या पीरवाडी गोरखपूर मध्ये उपसरपंच होत्या, त्यांचे स्वर्गवास झालेला आहे। तर त्यांच्या आशीर्वादाने आणि माझे दैवत त्यांच्या आशीर्वादाने सगळं आपण हे काम चालू केलेलं आहे आणि अर्ज दाखल केलेला आहे। तर तुमच्या माध्यमातून मी या सदर बाजारमध्ये मी लहानाचा मोठा झाला, तुमच्या माध्यमातून मी तुम्हाला वचन देतो, सदर बाजार या आणि पीरवाडी गोरखपूर या वॉर्ड क्रमांक 3 मध्ये माडा कॉलनी असेल किंवा वरचा भाग असेल, या तुमच्या माध्यमातून मी एक वचन देतो की ह्या भागातील तरुण शिकलेले मुलगा असू देत मुलगी असू देत, त्यांनी इलेक्शन झाल्यावर माझे 2 उमेदवार निवडून द्या। काही करून तुम्ही मला एक वचन देतो तुम्हाला मी की तुम्ही कोणते त्याचा CV पाठवा, बायोडेटा पाठवा। मी एक वचन देतो, सदर बाजारात लहानाचा मोठा झालोय मी, या नागरिकांना सर्वांना वचन देतो मी की प्रत्येकाला नोकरीचं आश्वासन मी देतो। आश्वासन देण्यापेक्षा मी काम करणारा माणूस आहे। आश्वासन देणारा मी नाही, मी काम करून दाखवतो। मी गावोगावी आज फिरतोय, प्रतिष्ठाच्या माझ्या शाखा चालू करतोय आणि मला ग्रामीण भागातल्या लोकांना, माझ्या सदर बाजारच्या लोकांना मला रोजगार द्यायचा आहे। कारण बाहेरच्या लोकांनी बक्षीसदारी घेतली नाहीये की सर्वांनी त्यांनीच IPS व्हावं, IAS व्हावं। तर माझ्या ग्रामीण भागातल्या लोकांनी, माझ्या सदर बाजारच्या लोकांनी, शहरी भागातल्या लोकांनी पण IPS झालं पाहिजे, IAS झालं पाहिजे। आणि त्याहीपेक्षा तुम्ही तुमचा CV माझ्याकडे पाठवायची व्यवस्था करा। मी पुढच्या 3 महिन्यामध्ये, हे इलेक्शन संपल्या पुढच्या 3 महिन्यात एकही माणूस सदर बाजार मधला परिसरातला बेरोजगार ठेवणार नाही, मी वचन तुम्हाला देतो।